या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नानू सगळ्यांसाठी ज्यूस घेऊन येतो, तर अनुष्का त्याला इशारा करत तिने सांगितलेलं काम केलं आहे की नाही ते विचारते आणि त्यावर नानूसुद्धा हसून हो म्हणतो आणि मग त्यानंतर तो ट्रेमधील एक ग्लास पारूकडे देतो. मात्र पारू म्हणत असते की मला हे नको आहे, पण नानू म्हणतो की अगं घे गं पारू, मला काही वाटणार नाही. आणि ते ऐकून पारू त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते. तर आदित्यसुद्धा पारूला म्हणतो की पारू घे तो ज्यूस आणि त्यामुळे पारू तो ज्यूस घेऊ लागते. मात्र त्यानंतर नानू तो ग्लास पुन्हा ट्रेमध्ये ठेवतो आणि नेमकं त्या तिन्ही ग्लासांपैकी पारूला कोणतं ग्लास द्यायचं याचा विचार करू लागतो आणि ते बघून अनुष्का चिडते. तर नानू पटकन एक ग्लास उचलून पारूला देतो. त्यानंतर मग तो आदित्य आणि अनुष्काला सुद्धा एक एक ग्लास देतो आणि अनुष्काला म्हणतो की हे तुमचंच ग्लास आहे. आणि मग त्यानंतर ते तिघेही तो ज्यूस पिऊ लागतात. त्यानंतर आदित्यच्या लक्षात येतं की त्याला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, त्यामुळे तो तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र जाता जाता तो खुर्चीला धडकतो आणि ते बघून नानूला आणि अनुष्काला असं वाटतं की बरोबर आदित्यलाच दारू मिक्स केलेला ग्लास भेटला आहे आणि त्यामुळे ते दोघेही खुश होतात. त्यानंतर नानूसुद्धा तेथून निघून जातो. तर पारू आणि अनुष्का गप्पा मारत त्या ठिकाणी तो ज्यूस पीत बसतात. मात्र त्या दोघीही ज्यूस नाही तर दारू पिलेल्या असतात आणि थोड्याच वेळामध्ये त्या पूर्णपणे नशेत जातात. त्या दोघींना आपण काय बोलतोय काय करतोय याचं कशाचंही भान नसतं. आणि मग त्यानंतर अनुष्का पारूला विचारू लागते की काय गं पारू, तू आमच्यासारखे कपडे का नाही घालत, हे काय परकर पोलकं घालते. तर पारूसुद्धा म्हणत असते की अनुष्का मॅडम, हा प्रश्न मी सुद्धा तुम्हाला विचारू शकते ना, तुम्ही माझ्यासारखं परकर पोलकं का नाही घालत. तर अनुष्का म्हणत असते की मला नाही आवडत अशी कपडे आणि जर मी तुझ्यासारखे कपडे घातले तर मी तुझ्यासारखी नाही का होणार. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की अगदी खरं आहे, म्हणूनच मी सुद्धा तुमच्यासारखे कपडे नाही घालत, नाही तर मी तुमच्यासारखी होईल ना. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की अगदी बरोबर, तुला जे कपडे घालायचे ते तू कपडे घाल, मी तुला काही सांगणार नाही आणि मला जे कपडे घालायचे आहेत ते मी घालणार, तू मला काही सांगायचं नाही. आणि मग त्या हसतच दोघी एकमेकींना टाळ्या देऊ लागतात. त्यानंतर अनुष्का उभी राहते, पण तिला स्वतःच्या पायांवर नीट उभंसुद्धा राहता येत नसतं. तर पारू कशीबशी तिला आधार देते. मात्र पारूचा सुद्धा तोल जात असतो. त्या दोघीजणी एकमेकींशी काहीही बोलत असतात आणि एकमेकींना टाळ्या देत असतात. त्यानंतर पारू अनुष्काला विचारू लागते की अनुष्का मॅडम, मला खरं खरं सांगा, तुमचं आदित्य सरांवर प्रेम आहे का. आणि ते ऐकून अनुष्का मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणू लागते की पारू, प्रेम म्हणजे काय असतं. आणि ते ऐकून पारू म्हणते, म्हणजे काय, तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे माहीत नाही का. आणि त्यावर अनुष्का म्हणते की नाही नाही, आणि तुला वाटतं का माझ्यासारखी मुलगी प्रेमामध्ये वगैरे वेळ घालवेल. तर पारू तिला विचारते की मग तुम्ही आदित्य सरांसोबत लग्न का करताय, तुमचं तर त्यांच्यावर प्रेमच नाही आहे ना. आणि त्यावर अनुष्का म्हणते की बदला घेण्यासाठी. आणि ते ऐकून पारू मोठ्याने ओरडते, बदला. मात्र त्यानंतर ती तोंडावर बोट ठेवत म्हणते की नाही पारू, हळू आवाजात बोलायचं, ओरडायचं नाही. आणि मग ती अनुष्काला विचारू लागते की तुम्हाला का बदला घ्यायचा आहे, कशासाठी. आणि त्यावर अनुष्का सांगते की मला आदित्य किर्लोस्करचा बदला घ्यायचा आहे, मी सगळ्यांना उद्ध्वस्त करणार आहे. आणि ते ऐकून पारू मोठमोठ्याने हसू लागते. ती म्हणत असते की तुम्हाला माहीत नाही का, आदित्य सरांना या जगात कोणीही मारू शकत नाही, कारण त्यांच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती आहे आणि हे मला गुरुजींनीच सांगितलंय. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की मग आता मी काय करू, कसं शोधून काढू की ती अदृश्य शक्ती कोण आहे ते. आणि त्यावर पारू हसतच म्हणते की मी तुम्हाला सांगते. आणि मग त्यानंतर ती तिच्या गळ्यातील मंगळसूत्र अनुष्काला दाखवते. आणि ते मंगळसूत्र बघून अनुष्का तर खूपच खुश होते आणि म्हणू लागते की पारू, तुझ्या गळ्यातलं लॉकेट. आणि मग त्या दोघीही मोठमोठ्याने हसू लागतात, एकमेकींना टाळ्या देऊ लागतात. त्यानंतर मग अनुष्का पारूला विचारते की पारू, हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात कोणी घातलं, कोण आहे ग तुझा नवरा. आणि त्यावर पारू लाजून म्हणते की मी नाही तुम्हाला सांगणार माझ्या धनींचं नाव. पण अनुष्का तिला खूप आग्रह करत असते आणि त्यामुळे पारू म्हणत असते की माझे धनी ना खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, बिझनेसमध्ये त्यांचा हात कोणी धरूच शकत नाही, एकदम सूर्यासारखे तेजस्वी आहेत आणि तितकेच प्रेमळ आणि कष्टाळूसुद्धा. ते आदर्श मुलगा आहेत, आदर्श भाऊ आहेत आणि आदर्श पतीसुद्धा.
तर अनुष्का विचारत असते की नक्की कोण आहे, पण पारू म्हणत असते की मी नाही सांगणार आणि मग त्या दोघीजणी पुन्हा टाळ्या देत हसू लागतात. दुसरीकडे नानू धावतच आदित्यकडे जातो आणि म्हणू लागतो की आदित्य सर त्या दोघीजणी. त्यामुळे आदित्य घाबरतो आणि विचारतो की काय झाले त्या दोघींना. तर नानू म्हणत असतो की काही नाही, त्या दोघीजणी तिकडे मस्त गप्पा मारतायत. आणि ते ऐकून आदित्य ओरडत म्हणतो की अरे मग ही काय अशी सांगायची गोष्ट आहे का, मी किती घाबरलो. तर नानू म्हणत असतो की मी पळत आलो ना म्हणून मला दम लागला. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की ठीक आहे मग मी जातो आता इथून. मात्र नानू म्हणत असतो की आदित्य सर तुम्ही इथेच थांबा, माझ्यासोबत गप्पा मारा. तसंही या फार्म हाऊसवर कोणीही येत नाही. आता तुम्ही आला आहात, बरेसुद्धा दिसताय, तर तुम्हीच माझ्याशी गप्पा मारा. आणि ते ऐकून आदित्य डोक्यालाच हात लावतो. आणि त्याच वेळी फार्म हाऊसवर अनुष्काने जे गुंड बोलावलेले असतात ते सुद्धा येतात. दुसरीकडे पारू आणि अनुष्का गप्प बसलेल्या असतात. त्या दोघींना आपण काय करतोय काय बोलतोय याचं कशाचंही भान नसतं. आणि मग त्यानंतर अनुष्का पुन्हा एकदा पारूजवळ जात म्हणते की पारू सांग ना मला, तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे. मात्र पारू काही सांगायला तयारच नसते. ती फक्त लाजत असते, हसत असते. आणि मग त्यानंतर ती अनुष्काला म्हणू लागते की माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे, पण त्याचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. आता त्याच्या आयुष्यात एक चेटकीण आली आहे ना, आता तर त्याला तिच्याशी लग्नसुद्धा करायचे. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की मग आता तू काय करणार. तर पारू म्हणू लागते की आता मी काय करू, मला तर असं वाटते की जीवच द्यावा आणि मग त्यानंतर त्यांच्या पुढे जी शेकोटी असते पारू त्यातच उडी मारण्याचा प्रयत्न करते. पण अनुष्का तिला थांबवत म्हणते की पारू मी तुला मरू नाही देणार. आणि तू का मरते, तुझी या सगळ्यात काही चूक नाही. तुझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागला, यात त्या बाईची चूक आहे. तू एक काम कर, त्या बाईलाच मारून टाक. आणि ते ऐकून पारू हसू लागते. आणि मग ती अनुष्काला खुर्चीवरून उठवत म्हणते की मी त्या बाईला मारून टाकू ना, मग ठीक आहे. आणि ती अनुष्काला शेकोटीमध्ये ढकलून देते. मात्र अनुष्का पारूचा हात पकडते, त्यामुळे ती खाली पडत नाही. आणि ती पारूला विचारू लागते की पारू तू मला का ढकलतेस, तुला मला का मारायचं आहे. त्यावर पारू म्हणते कारण तुम्हीच तर म्हणालात ना की त्या दुसऱ्या बाईला मारून टाक. तर अनुष्का म्हणत असते पण माझा या सगळ्याशी काय संबंध. आणि मग ती पारूला विचारते की मला खरं खरं सांग तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे ते. आणि मग पारू मोठ्याने ओरडून म्हणते की आदित्य किर्लोस्कर. आणि ते ऐकून अनुष्कासुद्धा हसू लागते. पारू तिला म्हणत असते की माझं आदित्य सरांवर खूप प्रेम आहे, पण त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. त्यांच्या आयुष्यात तुम्ही आलात ना चेटकिनीसारख्या, मला तुम्ही अजिबात आवडत नाही. आणि ते ऐकूनसुद्धा अनुष्का फक्त हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.